नंतर घेतील मला पाहिजे तर. काय नंतर कोथिंबीर आणि लिंबू पण नाही. लिंबू ह्याच्यावर पिलायचा. लिंबू आहे. आता कसं लिंबू हो तेवढा टाकला लिंबू. गाईस धनिया आले फायनल लावूनला. जा दम देस. हा हे आपलं तयार होतंय. ह्याच्या झाकण हा ठेव मोठं टाक. हाय आपण काला पडेल तो काला पडेल. वरती नाही लागत टाकायला. काय भातात ना तो जिरा टाकतो ना तो टाकायचा भातात. तो टाकला थोडा मिरची आणि आलं. ठीक आहे काका धरा कापा. तर काय तुम्हाला टेक्नॉलॉजी दाखवतो. बिना लाईटीचा बल्ब पेटल. होल्डर बघा व्यवस्थित लाव रे. पडेल खाली. आता पेटला हा तर धरायचा असा आणि आणि तो खाली पेटवायचा. वायर आहे. हेलो गाइस, वेलकम टू माय न्यू ब्लॉग जिसका नाम है अक्षय धाडवे. तर गाइस आजचा ब्लॉग थोडा इंटरेस्टिंग, धमाकेदार आणि तळकता फळकता असणार आहे. तो आजचा ब्लॉग संध्याकाळपर्यंत चालणार आहे. आणि कालचा ब्लॉग स्पोर्ट्सचा होता. आज संडे आहे त्यामुळे आज स्पोर्ट्स नाही आहेत. तर आजचा ब्लॉग असणार आहे घरचा. आज घरी काहीतरी आम्ही प्लॅन बनवणार आहोत आणि काहीतरी मागच्यासारखे जसं आम्ही मागचे 2 संडे रेसिपी बनवलेली बाहेर जाऊन, तसे आजसुद्धा आम्ही काहीतरी रेसिपी बनवायचा विचार करतो आहे. बिकॉज आज आहे किंक्रात. म्हणजे संक्रांत झाली की किंक्रात येते. किंक्रातीच्या दिवशी खायचा वार असतं. तर गाईस आज बघूया काहीतरी विचार केला आहे मी आणि असंच काहीतरी कॉन्टेंट विचार करून ठेवला आहे. तर बघूया आजच्या कॉन्टेंटमध्ये काय मजा येते ते. आणि मजा तर येईलच, कारण की विषय असा आहे की आपण केलेल्या गोष्टी कधी फ्लॉप नाही जात. तर गाईस आपल्याला हळूहळू थोडे व्ह्यूज यायला लागलेत. 100, 115, 116, 120, 150 कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला व्ह्यूज येत आहेत. तर आपण त्यामध्ये खुश आहोत. आपल्याला अजून काहीच नको, हळूहळू वाढतील आय होप. पण आपल्याला जेवढं भेटतं त्याच्यामध्ये सुद्धा मी खुश आहे. व्ह्यूज येत आहेत. 100 लोक आपल्याला बघतायत मित्रांनो. 100 लोक. जर तुम्ही विचार करा 100 लोक आपल्या समोर बसलेत आणि आपण एकटा त्यांच्यासमोर बोलतोय, तर तो कॉन्फिडन्स किती असतो. मग विचार करा 100 लोकसुद्धा आपल्याला बघतायत, तर आपण खुश व्हायला पाहिजे. नाही म्हणून तरी पण आपल्याला 100 लोक बघतात. लोकांचं स्वप्न असतं, काही क्रिएटर्सचं स्वप्न असतं की 100 लोक 100 व्ह्यूज तरी यायला पाहिजेत. पण आपल्याला 100 लोक बघतायत. खुश आहे मी. आणि आजचा ब्लॉग धडाकेदार एकदम तबाही असणार आहे. तर बघा तुम्ही. भेटू. हो दही तर घ्यायला लागेल. कलर कशाला? कलर आता आमचं हे घेऊन झालेलं आहे. म्हणजे बघा छोटेसे खाद्य आपलं, म्हणजे तांदूळ आणि कांदे मसाला वगैरे घेऊन झाला आहे. आपल्याला आता घ्यायचं काय? आता काय घ्यायचं आपल्याला? भाजी थंड. तर त्या गोष्टी घेऊया आणि निघूया. आपल्या ज्या गोष्टी घ्यायच्या होत्या त्या घेऊन झाल्यात. आता थोडंसं थंड वस्तू घेऊया. काय थंड? हेच मी आता आलो आहे चिकन घ्यायला. आज आमचा चिकन पार्टी. काय अनुराग, तुझ्यावर तू फेमस झालास म्हणजे काल विलीमध्ये. बघा आमचा कालचा विली मॅन. आणि राईस आता टॉमॅटो निवडतोय. बघ बरोबर आहे. एवढे कमी जास्त होतील. बरोबर बारीक आहेत नेमकंच. नाही वांगी द्या त्यांना आवाज देस बघ. आलो होतो फाटी काढायला. फाटी वगैरे काढून झाले. आता निघालोय. आता आमचा मोस्ट इम्पॉर्टंट कार्यक्रम बनवायचं आणि खायचं त्याचं चालू करायचं.
काय काय आणि कोण कोण आपले रेसिपी मास्टर आहेत ते बघूया आणि निघूया. ते बनवायच्या ठिकाणी बनवून येतो. तर गाईस आता चाललंय मॅरिनेशन. तर मला काय करायचं होता हां, ह्याच्यामध्ये मॅरिनेशन करायला काय काय टाकायला लागतो? काय नाही काय नाही, सांग सांग मला काय काय टाकायला लागतो. बस मी बोलणार नाही. तर हा बघा काय काय टाकलेलं आहे. बिर्याणी मसाला, अद्रक लिंबू लसूण का? पेस्ट लिंबू आणि दही. आता चाललंय लिंबू. लिंबू ना, तर आता लिंबू चाललंय. काय बरं काप लिंबू, काप तर लिंबू काप, बालखोत लिंबू काप. टोमॅटो कापाय घे. लिंबू हातपाय धुवून आलात ना. हो घे चल ते घे. दर हे घे. तर गाईस अशा प्रकारे लिंबू कापून आता मोनू आता कटिंग करायला घेतोय. ही होती ना. आता अशा प्रकारे तर आमची चूल बनवायचा कार्यक्रम चालू आहे बघा. चूल बनवतोय. पकडून जायला लागेल ना. हा, लाईटीचं भेटणार आपलं बघा. तर गाईस तुम्हाला टेक्नॉलॉजी दाखवतो. बिना लाईटीचा बल्ब पेटल. होल्डर बघा, व्यवस्थित लाव रे. पडेल खाली. पेटला हा तर धरायचा असा. आणि आणि तो खाली पेटवायचा. वायर आहे. हे बघा गाईस. हो मित्रांनो याला उभी कुठं करायची? उभी कुठे करूया. फ्राय होणार आहेत तांदूळ, म्हणजे बासमती राईस. त्याचा फ्राय होणार आहेत थोड्या वेळामध्ये. अरे मी काय बघा आता केळीची पानं नेतोय. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, भांडी घासायला नको आणि जास्त मेहनत घ्यायला नको. तर केळीची पानं आणि ताटाची सोय झाली. तर गाईस आता थोडासा आपला भात आहे ते सगळं त्याच्यामध्ये टाकणार आणि आपला राईस तयार होतोय. हे बघा, टाक टाक तर पाणी हे खाली पडायला पाहिजे ना. मग तुला आधी बोललो होतो. अरे मी कुठं काय केलं आहे, माझ्यावरती येतात सगळे. यायला ठीक आहे बघा. आता भात गेलेला आहे. भात म्हणजे आपला राईस. हे बघा, बघू शकता तुम्ही. आता लेवण घेतोय आर्यन आणि लेवण घेतला की ह्याच्यात काय शिजवायचं आहे म्हणून, त्याच्यामध्ये चिकन शिजवायचं आहे आणि आपल्या बिर्याणीला लेअर द्यायचं आहे. खडा मसाला टाकतोय. हे बघा बालू कुठे गेला? आतमध्ये गेलाय तो. तर गाईस आता भात झालाय. भात जास्त शिजेल. एक काम कर, हा टोप आहे ना, नाही टोप आहे ना, दुसरा टोप लागेल काहीतरी. घे, दोन ताकडे घे. आण हे झाली. नको तिथे, तिथे नको. तो टोप ठेव. अरे हे झालीच्या लाडक्या तिकडे कुठे ठेवतोय? तिकडे आण. तसा तो पाणी खालती येईल. मी येऊ की पाणी जिरल. तो पाणी इकडे खालती येईल. अरे हो, भांडू नका. चायला म्हणताय मेलच हो. हे काय नीट ठेवा. ते तांदूळ वाटायचे आहेत. ठेव दगडी उद्या. ठेव दगडी, काय नाही होत. दगडी ठेव म्हणजे पाणी निघलं. तिथे पण निघलं पाणी. गाईस आता आपला भात पकड म्हणू. तिरकी गेली. दगडी ठेव ना. कमी पडला. नाही तुम्हाला हात तोडा ठेवला आहे ना. मग पुरा टाकायचा. बरं आता पुरेल एवढा नाही पुरणार, मला माहिती ना. तर गाईस आता भात कमी खाल्ला. तर गाईस आता पाणी टाकतोय थोडासा. तिकडनं कालूक करू नका, त्या बाजूला जाऊ नका ना, ह्या बाजूने उभा राहा ना. काय होईल तो. गाईस आजचा प्लॅन माझा काहीतरी थोड्या प्रमाणामध्ये चौपट झालाय, कारण की पब्लिक येऊन बसला होता
पब्लिकला काय आता बोलू शकत नाही. आमचा प्लॅन होता घराच्या बाहेर तिकडे जरा लांब करायचा, पण काय तो सक्सेस झाला नाही. आज सगळी गडबड होती, त्यामुळं काय आजच्या ब्लॉगमध्ये थोडंसं उलटपुलट झालं आहे, तर समजून घ्या. आणि टेस्ट तर मस्तच होणार आहे. फक्त जे रेसिपी दाखवण्याच्या म्हणजे दाखवताना जे मध्ये तुम्हाला दाखवायचो मी आपल्या मागच्या 2 ब्लॉगमध्ये झालं आहे, तसं काय मला वाटतं ह्या टायमाला झालेलं नाही आहे. तर आय एम सॉरी बिकॉज नैसर्गिक आपत्ती घराकडची, त्याच्यामुळे शेप दाखव, शेप आता त्याच्यामुळं आता प्रॉब्लेम झाला आहे. तर हे बघा आमची लाईट बघू शकता तुम्ही, बिजली की बिना बिजली की लाइट है ये. और हमारा मेन शेफ ये है बालादा, दूसरा शेफ मुन्नू भाई और तीसरा शेफ सार्थक जाडे, बालू आणि आर्यन, आणि मी हेल्पर आहे. मी लाईव्ह टेलिकास्ट करतो आहे. तर गाईस विषय असा आहे, आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला तडका भेटणार आहे, पण जसं मागच्या 2 ब्लॉगमध्ये झालं आहे अनवॉन्टेड ठिकाणी जाऊन आम्ही त्या गोष्टी केलेल्या आहेत, तसं नाही. तर ब्लॉग नक्की बघा, तुम्हाला आवडेल. मेन गोष्ट आता फोडणीचं चालू आहे. आता तिकडच ठेवला आहे. मसाला पण घेऊन ये जा. आणि शिव्या द्या करून गाईस आता टाकते ऑनियन म्हणजे कांदा, त्याच्यात बनणार ग्रेव्ही आणि हाफ फ्राय होणार आहे. ते हाफ फ्रायच होणार ना. कपडा द्या रे. जास्त आहे की कमी आहे, लागल ना अजून. हो सगळा येतो त्याला, मीठचा त्याला अंदाज समजत नाही अजून. मन खोतला काय बरणीतला मीठ घेऊन ये, बनीत मीठ आहे ना, जा घेऊन ये. तो मीठ ठेव इथं. खालती ठेव दे इकडे. ती करायची टाकून नाही ती. ही गावाकडची एक निंजा टेक्निक आहे. केळीचं पान घ्या आणि त्याला चुलीवरती शेकवा, ते फाटत नाही ते, कारण की त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचे एक केमिकल प्रोड्यूस होतो आणि त्याच्यामुळे ते फाटत नाही. तर आमचं आता इथे ऑनियन फ्राय होत आहे. काय आला कमी पडला ऑनियन नाही रे, पकडायला देतो ना. इकडे ठेवलेले आहेत. आर्यन पकड तिकडून आर्यन. तर काय आमचा ब्लप आहे तो जरासा फ्रॅक्चर झाला होता, दुसरा ब्लप आणलेला आहे. बघा कसा आहे, त्याची चार्जिंग संपली होती. बसला बघू शकता. आता आमचा ब्लप आता रिपेअर झालाय. आता आमच्या इज ओके. आता मी डायरेक्ट हे ऑनियन ग्रेव्ही बनवतोय. आता आपला झालेला आहे ऑइल आणि कांदा लसूण पेस्ट आपले टाकायचे. पकड इकडनं हात घे ना थोडा. दगड तिकडे घ्यायला पाहिजे. कापायला कसून कापायला सूर्य आणली ना इकडनं फिरवायची, तिकडनं कुठं बुटी झाली फिरव. जर तो जर लसूण पेस्ट जाते आपली, का ते टोमॅटो ग्रेव्ही. तू काला काय केलं मध्ये कसं तो मसाला तो आधी पेस्ट आता गेले हळद आणि तिखट. काय पप्पा ती काढा पूर्ण नीट टाक जा. आता गेलाय बिर्याणी मसाला. आता गेले हा आपला ग्रेव्ही, टोमॅटो ग्रेव्ही. पाणी टाक जरा. पाणी आता टाकून ठेवू. पाणी नाही टाकायचा. पाणी नको टाकू त्याच्यात.
पाणी टाकलंस ना सगळं वाटोला लागल. नॉर्मल नॉर्मल हा बस. बोटाने घ्यायचा फुटूच भाज्या म्हणजे पहिला हा पाणी टाक. ही आपली झाली ग्रेव्ही तयार. भाजी बी चांगली. बालू तू बालपाकाना येतोस ना कालो करतो तिथे. टाकतो म्हणून जरसा पाणी होतो का चांगला भाजी दे. आता जातोय दही. गरम मसाला अरे तो सोन्या गरम मसाला कुठं आहे किशात आहे. टाक. धर 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 धर. तेलात टाकायचा का तरी आता वरनं टाकतात. काय जो घालत असते ते अरे ते काय त्याने गप. खिशात त्याच्या अरे. हातात देऊन ठेवला. मला माय जाल निघाल आता. तर खडा मसाला गेलाय. दही सगळं टाकून येतो. तू काय आता कशी सोबत खाणार दही टाकायचा सगळा दही टाकतो मला तर आपण खायचा. आहे. टाकशील मी मर टाक परत कर आता गेला आपला दही. मिक्स कर. क्या हो रहा है अब सही. गट 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 म्हणा हलव हो आलू जरा अंगावर उडल मला त्याचं बॉटन सगळा काढ बाहेर. तेच गरम मसाला नाही टाकत रे. आपला वाटलेला मसाला कशाला चांगला किलो त्याच्यासाठी किती भाज्या लागतात. झाला बरं भरपूर आहे आता पुरण ना कुठे झाला तर गाईस मेन इन्ग्रेडियंट्स आपला जातोय आतमध्ये. आलू आलू टाक. कोथिंबीर नाही टाकत. आलू आलू बोलत टाकू काय कोथिंबीर थांब कोथिंबीर आता कुठं कोथिंबीर आता नाही. नंतर गाईस आता आपलं ग्रेव्हीला थोडंसं कमी पडलेलं आहे मला वाटतंय. नाही कमी पडली. बरोबर आहे गिरी आहे तेवढी झाली. कलर नाही आणला व्हायचा. आमच्याकडे बजेट आता एवढा बजेट कमी. मागच्या वेळीचा कलर असं उरलेला तेव्हाचा. मागाशी सांगायचं नाही संगीता काकीचं कलरचा मसाला आणला असतो. अजून पण आणू शकते. मीठ टाकला काय गाईस आता उचलायला पण तुम्ही किती पण काय केलं ना तर मिठाशिवाय चव येऊ शकत नाही. बघा आता गेलं आपला मीठ. मिठांचं थोडं इथे बर्नीतला आण. माझी कोथिंबीर राहिली. मी त्याला पहिलाच बोललो सध्या ते पान पान बाजूला ठेव. दे जरा शांत दिव्याला. काय मातीत बसूया इथं मला तर. कोणी कापलं मी कापली एवढी झाडे मग. तर गाईस आता टाकते कोथिंबीर धनिया. आई का ठेवलीस ना थोडी. हो हाय अजून भरपूर आहे. कोथिंबीर 10 रुपयाची काही संपत नाही भाई आपल्याला. 5 रुपयाची घेतली असतो भरपूर झालं. 5 रुपये नाही देत कोणतं. काय नाही देत देतात. मुंबईत देतात रे इथे कोण देत नाही. लिंबू टाक आपलं हे टाक मीठ. बघ बाहेर तो अंदाज. बस बस काय तर गाईस आपला सर्वात मेन इन्ग्रेडियंट्स केलाय म्हणजे काय मीठ. तो सगळ्याला करतो नीट. हां हे आपलं तयार होतंय. ह्याच्या झाकण हा ठेव मोठं टाक. हाय आपण काला पडेल तो. तो काला पडेल. आपला बघा धुवा धुवा झालाय. एक नंबर ग्रेव्ही सुटली आता. कसला दिसतंय बघ. एकाचा चेहरा आहे का. आवरा झाला बघ.
मस्त झाले आता. गाईस का तडका आहे. कशी वाटली तुम्हाला? नाद करते काय शेफ म्हणतात त्याले. आटो घे गाईस आपला पहिला थर लागलाय. हे बघा. खाली खाली कमी टाकला. बघू शकता ग्रेव्ही जरा कमी पडली मला वाटते. टोमॅटो कमी पडलं. कांदा कशाला ठेवला? हे बंद कर सार्थक जरा. काय कांदा कांदा पण आहे. कान इकडे पप्पा जाऊन टाकू की कोथिंबीर पण टाका मध्ये. कोथिंबीर कापला नाही कोणी. ठीक आहे. एवढीशी काप काय जब बिर्याणी बन गई है. मराठीत बोल ना गप. ते बरोबर होता ते भात ऐ झाल्याने. अर्धा कलर टाका की नाही. कलर संपला. चिकन मध्ये असं चिकन मध्ये आपला टाकला. शेपच एक नंबर आहे. तो पण मसाला टाकला. वर तिखट होऊ दे नाही. झाला असेल तिकट आता आठवण. सर्व टाकू ना. नको वर टाक. आहे काय तिकट? अजून वर टाकायचं बघा का शेप द्यायचा आहे. दादा कोथिंबीर काप. तो तिखट नाही मसाला. तो तिखटचा नाही मसाला. कलर आहे तो. कलरचा मसाला. हे टाकायला तो नाही तिखट बघितला वरणात. कोथिंबीर साफ कर. कापायला सुका सुका पान को काट दे. पान जेवाय ठेवा. कोथिंबीर नीट कर. मी कापतो. ए नीट कर फक्त काकाच कापील लगेच. हे बघा. इकडे टाक इकडे टाक. लय कमी. कशाला कमी आहे मग पाय. वरती अजून टाकायचं. वरती नाही लागत टाकाय. भातात ना तो जिरा अंडा होता ना तो टाकायचा भातात. तो टाकला थोडा वेलची आणि आज ठीक आहे काका धरा कापा. कोथिंबीर ही कर. सगळी टाका सगळी. कापू नकोस. मग केले की नाही ठिबक सगळी कोथिंबीर टाकायची. आता बघ परत गरम करणार. तुझी मच्छी कोण घेणार नाही तुमची बरोबर ठेवलेली. नाही द्या बरोबर नव्हती ही सेपरेट ठेवली होती. आता इकडे म्हणून काय केलं नंतर मी काय केलंय तर फायनल लेअर झालेली आहे आपली. फाटत होती. हो पण ते का जर करायची नसतात त्याला काय आता बघ. आता आपली धनी आली लास्ट फाईन. पानावर वाढणार म्हणू वाढ तू. मी बाबा खाणार. मी पण पहिला काय खाणार. पहिला खाणे वाढणार मस्त म्हणू. टाका सगळी कशी दाखवून ठेवता. नंतर घेतील मला पाहिजे तर. काय नंतर कोथिंबीर लिंबू ह्याच्यावर पिलायचा. लिंबू आहे. लिंबू हो तेवढा टाकला लिंबू. गाईस धनिया आले फायनल राऊंडला. जा दम देस. देतोय दम म्हणजे दम. हे बघा. हे बघा आता दम आहे. वाढायला झाला असता इकडे तिकडे नाचत नाचत बसलो सर. कधी वाड्याकडं काय दादा पडून देऊ नको खाली. दम देतो दम उधर देख. गाईस आता आपली फायनल लेअर झालेली आहे आणि दम मारलेला आहे. आणि आता थोड्याच वेळामध्ये आपलं खायचं काम चालू होईल. ते साफसफाई वगैरे झाली. आता बसायची व्यवस्था सुद्धा क्लिअर झाली. आता आपण बसणार आहोत, खाणार आहोत आणि निघणार आहोत. आता आम्ही सगळे बसलोय जेवायला. हे बघा हा मनू आहे, मी आहे, आर्यन आहे, सार्थक आहे, बालू आहे आणि बालाद आहे. आणि हा आपली ही आपली तर गाईस आता बालू लिंबू आणि कांदा वापरतोय आणि देतोय सगळ्यांना.
गाईस हे बघा आपली बिर्याणी झालेली आहे मस्त दम. आता आम्ही जाऊन खाणार, म्हणजे इथेच खाणार. बघू शकता तुम्ही. आपलं जेवण चाललंय बघा. माझा भात आहे, मनूच आहे आणि हा आर्यन आहे. तर अजून भरपूर उरलंय. दाखव किती उरलंय ते. उरलाय तर त्या बघा अजून अर्धी उरली. निकन आम्हाला वाटलं संपल, पण काही संपले नाही आहे. तर बघा सगळं भरलं. आता मी जेवतो, नंतर बोलतो. आता आमची पार्टी झाली, म्हणजे मी जेवून झालोय. आता हे बघा हे चौघजण अजून जेवतायत. बालादा आणि मी जेवण झालोय. आता जाम पोट भरलाय. आता आपला ब्लॉग इथे सेंड करणार आहोत. भांडी घासायची आहेत आता.